हेलो। हेलो। हाय। हेलो। हाय। गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग. गुड मॉर्निंग. गुड गुड मॉर्निंग. इव्हनिंग. ओके, गुड इव्हिनिंग आहे का? मग कसे आहात? येस. खूप दिवसानं भेट झाली. यस. आम्ही नसलो तर करमायले का? आम्हाला तर लय आठवण यायला तुमची. काय काय शिकलात मग आम्ही नव्हतो तोपर्यंत? सेकंड सेकंड हे घेतला कॅन्डल स्टिकचा. मॉर्निंग स्टार, इव्हनिंग स्टार, शूटिंग स्टार Yes. वगैरे. समजलं सगळं हो हो. एकदम व्यवस्थित. येस. आता अजून एक. हा. हे ग्रेट. म्हणजे आता मार्केट कळायला स्टार्ट झालंय. हा. येस. नाही समजलं सर. नाही समजलं? कोणाला समजलं नाही? सर्व सर. ओके, काय समजलं नाही? तर ते कॅन्डल स्टिक पार्ट 2 आहे ना सर, ते एवढं व्यवस्थित नाही समजलं, तर मी थोडंसं सांगता का सर? ओके, म्हणजे त्याच्यामध्ये नेमकं काय समजलं नाही? त्यातलं पहिल्यापासून नाही समजलं, मॉर्निंग स्टार वगैरे तिथूनच नाही काय समजलं. ओके, त्याच्या अगोदरचा पार्ट फर्स्ट समजलं का तुम्हाला? हो सर, पार्ट फर्स्ट समजलं, ते सगळं समजलं. पार्ट फर्स्ट मध्ये काय काय समजलं? तर बुलिश सिंगल थिंग, व्हेरी सिंगल थिंग, त्याच्यानंतर बुलिश हॅमर, इन्व्हर्टेड हॅमर, त्याच्यानंतर हँगिंग मॅन, डोजी, ग्रेवस्टोन डोजी, ड्रॅगन साइड डोजी. ओके. सगळ्यांचं वर्क माहिती आहे तुम्हाला काय काय होतं फर्स्ट पार्ट मध्ये? सर माहिती आहे ना सर, वर्किंग बुलिश मध्ये, बुलिश सिंगल थिंग मध्ये ते ग्रीन कॅन्डल रेड कॅन्डल इंगअप करतं, त्यानंतर जर ग्रीन कॅन्डल तयार झाली तर मार्केट अप साईडला जातं. ओके, ते म्हणजे सेकंड पार्ट तुम्हाला नाही समजलं. रेकॉर्डिंग बघितली तुम्ही? तर बघितली, पण ते समजलंच नाही सर इतकं व्यवस्थित. हो, समजलं नाही ना. स्पेसिफिक एखादी गोष्ट समजत नसते, असं नसतं की पूर्णच समजलं नसतं. मला ते पॉइंट आउट. मॉर्निंग स्टारचा त्याच्यानंतरचा जो पॅटर्न आहे सर, तो नाही समजला. तर बाकीचं थोडं थोडं कळालं. थोडंसं अजून एकदा लेक्चर बघितलं तर समजून जाईल ते, पण ते दोन नाही समजले. एकदा एकदा नाही, दोनदा बघत चला. दोनदा नाही, तीनदा बघत चला. जोपर्यंत तुम्हाला समजत नाही ना तोपर्यंत तुमच्याकडे रेकॉर्डिंग आहे. असं पण नाही की आपण फक्त एकदाच रेकॉर्डिंग देतो. आता बाकीच्यांना समजते आणि तुम्हाला समजत नाही म्हणल्यानंतर प्रॉब्लेमच आहे. एकच मिनिट, मी ते स्क्रीन शेअर करतो कॅन्डलस्टिक पार्ट 2 ची. मला सांगा काय नाही समजलं तुम्हाला? हे समजलं का? एक मिनिट मी स्क्रीन शेअर करतो. हे समजलं? नाही सर, हे नाही समजलं, आणि याचं पुढचं ते एक नाही समजलं. शूटिंग स्टार, हा, ते एक नाही समजलं सर. 3 व्हाईट सोल्जर समजलं का? हा, ते बेसिक कळलं सर, की एका पाठीमागे एक एक डाऊन ट्रेंड असतो, आणि एका पाठीमागे एक तीन कॅन्डल जर तयार झाल्या तर ते ते ओके, म्हणजे इथून पुढचं समजलं, हे दोन नाही समजलं. ते दोन नाही समजले सर. ओके, मी सांगतो आता थोडंफार, देन त्याच्यानंतर रेकॉर्डिंग बघा. त्याच्यानंतर नाही समजलं मग कॉल करा. ओके, जेव्हा नाही समजलं तेव्हाच कॉल करा. मी कामात असतो, मी कॉल रिसिव्ह नाही करणार. जे माझा फ्री टाइम आहे त्या टायमिंग मध्ये तुम्ही कॉल करा. ओके, आता मी सांगतो ओव्हरऑल मॉर्निंग स्टार काय असतं. मॉर्निंग स्टार म्हणजे त्याच्या नावातच आहे. मॉर्निंगचा जे व्ह्यू असतो तुमचा, जसं की तुमचा सूर्य बाहेर येतो आणि असं बाहेर येऊन वरती वरती येऊन डोक्यावरती, आणि नंतर काय होतं, मावळतं म्हणजेच खाली जातं. मॉर्निंग स्टार पण तेच करतं. हे बॉटमला बनत असतं पॅटर्न. आता ह्याच्यामध्ये आम्ही गॅप डाऊन, गॅप अप आणि जे स्मॉल बॉडी आहे, तुम्हाला तीन खाली गोष्टी जे दिलेल्या आहेत ना, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये एक आम्हाला कन्सेप्ट तुम्हाला द्यायची होती की मार्केट एक गॅप अप होतं, एक गॅप डाऊन होतं आणि एक फ्लॅट ओपन होतं. हे कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती ते पण? तर ते माहितीच आहे, ते रेड कॅन्डल नंतर एक गॅप गॅप तयार होतो. गॅप डाऊन माहिती आहे. मग ऍक्च्युली तेच होत असतं. जे बेरिश मार्केट असतं, बेरिश मार्केट चलत असतं, म्हणजेच ह्याच्या अगोदरचा जो म्हणजेच मार्केटचं फॉर्म असतं ना, हे बेरिश मार्केट असतं, डाऊन साईडला येत असतं. डाऊन साईडची हेच कॅन्डल आपण तिथे धरलेली आहे. हे कॅन्डल रेड वाली लागते. देन त्याच्यानंतर नेक्स्ट डे जे मार्केट असतं हे गॅप डाऊन ओपन होतं. गॅप डाऊन ओपन होऊन मार्केट हे डाऊन साईडला अगोदर जातं, देन अप साईडला जाऊन क्लोज होतं त्याच ठिकाणी. म्हणजे जस्ट जे हाय असेल त्या हायच्या थोडंसं खाली क्लोज होत असतं. देन तिसऱ्या दिवशी तेच मार्केट जिथं क्लोज झालंय त्याच्या वरती ओपन होतं, त्याला आपण गॅप अप म्हणतो. आणि तिथूनच मार्केट खाली येऊन वरती जायला स्टार्ट होत असतं. ओके, एक हाय बनवतो आणि नंतर मार्केट क्लोज होतो.
ओके, म्हणजे इथं 3 दिवसाचं फॉर्मेशन तयार होऊन मॉर्निंग स्टार फॉर्म होतं. पहिल्या दिवशीची रेड कॅन्डल, दुसऱ्या दिवशीची स्मॉल कॅन्डल आणि तिसऱ्या दिवशीची बिग कॅन्डल, हे 3 कॅन्डलचं फॉर्मेशन मिळून तुमचं मॉर्निंग स्टार फॉर्म होत असतं. जेव्हा नेक्स्ट डे कॅन्डल इथला हाय ब्रेक होत असेल, देन तुम्हाला तिथं एंट्री घ्यायची असते. स्टॉप लॉस ह्या कॅन्डलच्या खाली टाकायचं असतं आणि इथून 1:2 च्या रिस्क रिवॉर्डनं तुम्हाला टार्गेट पकडायचं असतं. दॅट्स इट. एवढंच आहे ह्याच्यात. सिम्पलच आहे. जसं तुम्ही बाकीचे पॅटर्न्स बघितलात ना, सेम हे पण तसंच पॅटर्न. त्याच्यामध्ये वेगळं काहीच नाही. फक्त इथं जे तुम्हाला हे मिडल कॅन्डल आहे ना, एक मधली कॅन्डल आहे ना, हे छोटीशी बनली पाहिजे. त्याच्यामध्ये तसं फॉर्मेशन व्हायला पाहिजे, जे की आम्ही दाखवलं सेम तसं. तर ते 3 दिवसांचे 3 कॅन्डल म्हणजे तुम्ही प्रत्येक दिवशी एक एक कॅन्डल तयार होणार का? येस, प्रत्येक दिवशी एक सिंगल कॅन्डल तयार होणार आणि मॉर्निंग स्टार हे तुम्हाला मोठ्या टाइम फ्रेम वरतीच बघायचंय सध्याला. म्हणजे 1 डेच्या टाइम फ्रेम वरती हे फोटो जे आहे हे 1 डेच्या टाइम फ्रेम वरती लावलेले. येस सर, समजलं सर. हा, आता या शूटिंग स्टारला, हे शूटिंग स्टार काय असतं, हे शूटिंग स्टार कोण एक्सप्लेन करतो तुमच्यामध्ये, कोणाला समजलं? सांगल कोण? सो हे अप ट्रेंड पासून डाऊन ट्रेंडला मार्केटला नेतं ओके. शूटिंग स्टार. आणि सो हे वरती बनतं ऑब्विसली. आणि ह्याच्यानंतर जी रेड कॅन्डल फॉर्म होते ते जेव्हा ग्रीनचा लो ब्रेक करते तेव्हा आपण एंटर करायचं. ओके, ग्रेट. कुठल्या ग्रीन कॅन्डलचा? ह्याच ग्रीन कॅन्डलचा? येस, लो. ओके, चलो ग्रेट. सिम्पल आहे. शूटिंग स्टार असतं, शूटिंग स्टार हे टॉपला बनत असतं. जसं की तुम्ही आभाळात बघता, आभाळात ते शूटिंग स्टार जात असतं, काय करत असतं, पडत असतं कुठं ना कुठं जाऊन. सेम हे मार्केटला पाडत असतं कुठं ना कुठं. म्हणजेच हे टॉपला बनत असतं आणि टॉप पासून हे डाऊनवर्ड मार्केट तयार करत असतं. म्हणजे एका अपवर्ड मार्केटला डाऊनवर्ड करायची जी ताकद असते हे शूटिंग स्टार मध्ये असते. जे वीक असते ना, हे वरची वीक, हे आपल्याला आयडेंटिफाय करते की हे वीक जशी बनते, म्हणजेच मोठी वीक असेल ना, तिथून मार्केटमध्ये एक सेलर्स जे असते ते यायला स्टार्ट होत असते. आता बाकीच्या गोष्टी तुम्ही सोडून द्या, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही कॅन्डल स्टिक बघायला, तुम्हाला OHLC माहिती आहे, ओपन, हाय, लो आणि क्लोज, त्या गोष्टीवरती फोकस करा. शूटिंग स्टार मध्ये पण तेच बघा. कॅन्डलचा ओपन कुठे आहे? इथं डाऊनवर्ड आहे. नंतर मार्केट खाली गेलेलं आहे, लो बनवलेला आहे, देन टॉपला बनवलेला आहे, म्हणजे टॉप पर्यंत गेलेलं आहे आणि नंतर खाली येऊन क्लोज दिलेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं, जेव्हा तो हाय इथं वरती गेला होता ना, तिथं मार्केटमध्ये सेलर्स यायला स्टार्ट झालं. इथपर्यंत जो जात होतो त्या टायमिंगला बायर्स होते ऍक्टिव्ह, बट त्याच्यानंतर जेव्हा बायर्स ताकद लावत होते, एखाद्या पॉइंट पाशी मार्केट जातं आणि तिथून शार्प जे सेलर्स असतील ते एंट्री करतात आणि त्या बायर्स वरती हेवी होते. कोण? तुमचे सेलर्स. मग त्या कॅन्डलला डाऊनवर्ड डायरेक्शनला घेऊन यायचं काम हे शूटिंग स्टार करत असते, तुमचे सेलर्स करत असते. सेम हे शूटिंग स्टार बनला, शूटिंग स्टार नंतर लगेच जे नेक्स्ट रेड कॅन्डल असते, रेड कॅन्डलची क्लोजिंग, हे जसं इथे एक्झाम्पल तुम्हाला दिसते, हे रेड कॅन्डल आली, रेड कॅन्डलची जसं क्लोजिंग होईल, जिथं पण कॅन्डल क्लोज होत असेल तिथे एंट्री करा. मोस्टली हे जे पण वीक असेल, हे लो असेल, ह्याच्या खालतीच त्याला क्लोज करायचंय. तिथे क्लोज केलं असेल तिथे तुम्हाला एंट्री ठेवायचे. त्याच रेड कॅन्डलच्या वरती तुमचा स्टॉप लॉस ठेवायचे आणि तिथून तुम्हाला 1:2 च्या रिस्क रिवॉर्डनं तुम्हाला टार्गेट पकडायचं आहे. सिंपल. समजलं? येस, त्याचा चार्ट पण वन डे पेक्षा कमीच असणार ना, कारण शूटिंग स्टार तुम्ही चार्ट वरती बघितलात का सगळ्या गोष्टी? हे बघायचं राहिलंय माझं मॉर्निंग Okay. स्टारचं. एकच मिनिट मी तुम्हाला मी बघितलंय, वाटतं बघितलंय. मला 1-2 ठिकाणी दिसला, पण काय झालं होतं की मॉर्निंग स्टारला त्यांना दुसरी कॅन्डल खाली बनली होती, पण नंतरची जी थर्ड कॅन्डल बनली होती ना, तर ती त्या मॉर्निंग स्टारला पण त्यांना ओव्हरलॅप केलं होतं. ओके. असं केलं होतं आणि नंतर मग डाऊन ट्रेंड मारला होता, असं झालेलं. ओके, मी दाखवतो तुम्हाला एक्झाम्पल्स जे तुमच्या डोक्यामध्ये बसेल. साहिल आलाय का? साहिल? येस सर. ओके ओके, तुमची आठवण येईल तुम्हाला. थांबा एकच मिनिट, तुम्ही आन्सर करायचे मला. आता मला तुम्हाला काय दाखवायचंय? शूटिंग स्टार दाखवायचे. शूटिंग स्टार आपण फाइंड आउट करू. हा, बरं चालतंय, एकच मिनिट.
तुमचं कन्फ्युजन मध्ये आणखीन बघितलं. कन्फ्युजन मी ऍड करतो, जेणेकरून तुम्हाला आणखीन कन्फ्युजन व्हावं. हे कुठली Right. कॅन्डल आहे हो? हा तीच आहे शूटिंग स्टार आहे. शूटिंग स्टार. Insta- अजून या कॅन्डलला काय म्हणता येईल? अजून त्याला इन्व्हर्टेड Inverted हॅमर, hammer. यस, अजून ग्रेवस्टोन पण म्हणता येईल ना त्याला. ग्रेवस्टोन. हा. यस, बिलकुल. म्हणजेच बघा, हे कॅन्डल तुम्हाला शूटिंग स्टार पण दाखवते, इन्व्हर्टेड हॅमर पण दाखवतोय, आणि तुम्हाला काय दाखवतोय, ग्रेवस्टोन डोजी पण दाखवतोय. काय Right. समजायचं याच्यामध्ये सांगा? तिन्ही जरी समजलं तरी चालेल, कारण का मार्केट खाली जाणार आहे डाऊन ट्रेंडला. येस, सिम्पल. तिघांचं फॉर्मेशन काय आहे, तिघ पण काय सांगायलेत मला, तिन्ही पण जे कॅन्डल स्टिक्स आहेत ते मला सांगतात की मार्केट हे हा, बरोबर. डाऊनवर्ड डायरेक्शनला जाणार आहे. दॅट्स इट. Right. सो मी काय करणार आहे, ते कोणी पण असो, मला एक्झाम द्यायची नाहीये ना, मला कुठं पेपर मध्ये लिहायचं नाहीये की हे एवढे एवढे पॅटर्न्स फॉर्म व्हायले, मग ह्याच्यामध्ये असं असं होईल, हे डिस्क्रिप्शन द्यायचं नाही आपल्याला. आपल्याला तिथं फक्त फाइंड आउट करायचं की मार्केटचं डायरेक्शन कुठं जाणार आहे, डाऊनवर्ड जाणार आहे का अपवर्ड जाणार आहे. दॅट्स इट. एवढंच मला माहिती पाहिजे, बस. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. हे बनावयाच्या टाइम फ्रेम मध्ये मी तुम्हाला दाखवतो. ओके. आणि जेवढ्या मोठ्या टाइम फ्रेम तुम्हाला युज करता येतील ना, तेवढे मोठे टाइम फ्रेम तुम्हाला युज करायचे सध्याला. मी Okay. जेव्हा सांगेल तुम्हाला 15 मिनिटामध्ये या, 5 मिनिटामध्ये या, त्याच टायमिंगला तुम्हाला 5 आणि 15 मिनिटामध्ये इन्व्हॉल्व करायचं, आताच नाही. ओके. हे झाली कॅन्डल. ह्याच्यानंतर हे कॅन्डल कोणते हो? डोजी. येस, सिम्पल डोजी आहे. त्याच्यानंतर काय Simple. असतं? कन्फर्मेशन कॅन्डल. सिम्पल Confirmation डोजीच्या नंतर वर काय करतं हा, सांगा? ग्रीन कॅन्डल. कन्फर्मेशन कॅन्डल. येस, ग्रीन कॅन्डल फॉर्म होते. म्हणल्यानंतर काय व्हायला पाहिजे मार्केट? Upside Upside. पाहिजे. येस, अपसाईड. म्हणजे माझी इथून एंट्री असेल, हे लॉंग पोझिशन मी पकडणार, इथं माझी एंट्री असणार, स्टॉप लॉस हे कॅन्डलच्या खाली असणार, आणि इथून किती 1:2 1:2च्या रिक्स रिवॉर्डनं मी इथं टार्गेट पकडणार, माझं टार्गेट हिट. ओके, समजतंय? हे झालं आहे, तरी पण मी रिपोर्ट घेतोय तुमच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नये गोष्टी म्हणून. सर परंतु तुम्ही म्हणले होते सर सिंपल तुम्ही डोजी बोललेला लागल्यानंतर ओके. हा ग्रीनच्या नंतर रेड लागली पाहिजे. काय लागली पाहिजे? सिंपल डोजी आधी ग्रीन लागली ना, आता ही नंतर त्याच्यानंतर एक रेड लागली पाहिजे कन्फर्मेशन साठी. रेड पूर्ण ग्रीनच लागत चालल्यात. हो, ते पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. ते बेस्ट कन्फर्मेशन असेल तुमच्यासाठी. जे मी ते सांगितलं होतं ना आपण डोजीचं, की रेड लागल्यानंतर ग्रीन लागली पाहिजे, ते तुमचं पुल बॅक रिटेस्टची कन्सेप्ट आहे. ते लागेल तर एकदम सुंदर, म्हणजे तेच करा, चालेल, काही प्रॉब्लेम नाही मला. पण तिथं काय होईल, तुम्हाला 100 मध्ये 1 ते 2 ट्रेड भेटतील, पण असे ते 1 ते 2 ट्रेड भेटतील की ते तुमच्या माइंडला हेडेक नसते. हे हेडेक असतील जे लगेचच्या लगे ग्रीन कॅन्डल येईल, लगेच तुम्हाला पोझिशन बनवायची असेल तर. हा, हे तुमची कोणती कॅन्डल? हे ग्रीन कॅन्डल, हे नेक्स्ट रेड कॅन्डल, आणि त्याच्यानंतरची ग्रीन कॅन्डलला तुमची एंट्री असेल. हेच बरोबर? हेच म्हणतोय तुम्ही? हो हो, sir, तुम्ही yes, बोललेला yes. हो, 3 हो, हो. कॅन्डल्स नंतर एंटर करायचं. येस येस, बिलकुल, ते पण करू शकतात. बट अजून एक गोष्ट सांगतो, आता मी इथे कसं ड्रॉ करू मला कळत नाहीये. आज मी माझ्या ऑफलाईन बॅचला घेतलं होतं. एकच मिनिट, मी सांगतो तुम्हाला ते. मला फक्त सांगायचं तिथं रिटेस्ट झालाय का नाही. आता हे कॅन्डल पकडायचे मला, हेच कॅन्डल बघा, हे जे कॅन्डल आहे ना, हे कॅन्डल रिटेस्ट केली आहे का नाही हे तुम्ही सांगणार आहात. मी जस्ट ड्रॉ करतो. हे कॅन्डल जेव्हा लागत होते, ह्याचा ओपन इथं होता. हे कॅन्डल कशी ओपन झाले ते सांगतो मी. हे कॅन्डल इथं ओपन झाली, एक्झाम्पल देतोय मी. खालती आली, खालती आली, खालती आली, ही अशी बनली, बरोबर. त्याच्यानंतर हे कॅन्डल वरती गेली, आणि वरी अशी फॉर्म झाली. मग ह्याचं जे रिझल्ट येतंय ना, ते रिझल्ट येतो तुमच्या समोर असं. म्हणजेच हाय पर्यंत गेली, हाय पासून खाली आली, आणि इथं क्लोजिंग दिली. हे रिझल्ट आला तुमचा. आता बघा, ह्या कॅन्डल मध्ये रिटेस्ट म्हणजेच पुल बॅक ची पॉवर आहे का नाही? आहे. आहे. बाकीचे नाही समजलं सर. ग्रीन कशी बनली पॉवर ना आहे सर ती त्यामध्ये? रिटेस्ट म्हणजे ते पुल बॅक करायला ग्रीन बनली आहे ती. ओके. अजून बाकी समजलं कोणाला? नाही मला नाही समजलं सर. समजलं?
ओके अजून मला पण नाही. ओके चलो आपण काय करू, इथे लाईव्ह मार्केट ओपन करू. आता कमोडिटी चालू असेल, आपण कमोडिटी ओपन करू. हे क्रूड ऑइल तुमच्या समोर चालू आहे. ओके आता हे कॅन्डल फॉर्म होते. आपण 5 मिनिटाचे टाइम फ्रेम काढू जेणेकरून लवकरात लवकर कॅन्डल संपवावी. 1 मिनिटाची टाइम फ्रेम आहे. आता बघा हे कॅन्डल कशी फॉर्म होते. कॅन्डल संपायला आणखीन 44, 43, 41 सेकंड्स आहेत आणखीन. हे कॅन्डल फॉर्म व्हायला. कॅन्डलचा ओपन कुठे आहे हो, टॉपला वर. ओपन आहे. टॉपला आता ओपन झाला, हाय पण आपल्याला सांगता येते आत्ताच्या सिनेरिओ मध्ये इथंच हाय आहे, बट कॅन्डल क्लोज आणखीन झाली नाहीये. मी फक्त ओपन सांगू शकतो आत्ताच्या कंडिशनला की ओपन इथं झालेलं आहे टॉपला. तर कॅन्डल संपल्यानंतर मला 3 गोष्टी भेटतील. हा हे सेम कॅन्डल जशी हेच कॅन्डल तिथं फॉर्म झाले. अगोदर रेड झाली आणि देन त्याच्यानंतर ग्रीन झाली आणि देन थोडस खाली येऊन वरची वीक बनवली आणि क्लोज दिली. मग ह्या कॅन्डलला पुलबॅक म्हणू शकतो का? म्हणू शकतो ना. येस म्हणू हो सर हो. शकतो. Yes. का तर एक खाली आलेली आहे. हे कॅन्डल क्लोज नाही झाली रेड मध्ये, ग्रीन मध्येच क्लोज झाली. चालेल मला काही प्रॉब्लेम नाहीये. बट आली होती कॅन्डल रेड मध्ये, म्हणजे सेलर त्याच्यामध्ये आले होते जे की सेलर्सला निघून जायचे बाहेर. ते सेलर्स निघून गेलेले आहेत. ते सेलर्स कन्वर्ट झालेत बाईंग मध्ये, म्हणजे बायर झालेले आहेत ते सेलर्स. हे कॅन्डल तेच समजून सांगते तुम्हाला. जसे की फॉर एक्झाम्पल इथंच एक्झाम्पल होत आहे. इथं काय बनत आहे हो, इथं काय बनत आहे? हॅमर बनली का? येस हॅमर बनते. कोणता हॅमर बनतोय? बुलिश का बेरिश? Bearish. येस बुलिश हॅमर बनते. बुलिश हॅमर Bullish hammer. बनल्यानंतर इथं तुमची ग्रीन कॅन्डल आली. ग्रीन कॅन्डल आल्यानंतर बघा इथं पण तुम्हाला पुल बॅक झालेला आहे आणि इथं पण पुल बॅक झालेला आहे. तर तुम्ही एंट्री करू शकता. चलो मग मी काय करणार, जे की माझं असेल जे मी लावतो काय म्हणते त्याला लॉंग पोझिशनचं. हे लॉंग पोझिशन कुठून एंट्री करायचे मला? हे इथून. बरं इथून नाहीच, येस जोपर्यंत पुल बॅक होत नाही तोपर्यंत मी एंट्री नाही करणार. हे बघा इथं पुल बॅक आला, माझी एंट्री इथं झाली. माझा डोजी कुठं बनला, डोजी म्हणतो माझं हॅमर कुठं बनलाय, इथं हॅमर बनलेला आहे. पण माझी एंट्री कुठं आहे? येस फर्स्ट सेकंड थर्ड, म्हणजे चौथ्या कॅन्डलला आहे. तसं तिसऱ्या कॅन्डलला आहे हॅमर झाल्यानंतर, हॅमरला धरून चौथ्या कॅन्डलला. माझा स्टॉप लॉस कुठं असणार आहे? त्या कॅन्डलच्या खाली. येस आणि टार्गेट माझं किती असणार आहे? 1:2. 2च. झालं टार्गेट हिट. हे मी तर 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती तुम्हाला सांगतोय. तुम्हाला 1 मिनिटामध्ये करायचंच नाहीये. तुम्हाला 45 मिनिट्स, 1 आवर, 4 आवर मध्ये हे सगळं अप्लाय करायचं. समजतंय का? Yes. येस. ओके येस सगळ्यांना सर. येस कोण येस विचारलं होतं मला नाही समजलं त्यांना पण समजलं. हो सर हो सर. ओके चलो ग्रेट. हे झालं तुमचं कॅन्डलस्टिकचं. कॅन्डलस्टिक मध्ये आता तुम्हाला मिक्सअप करायचंय. तुम्हाला टाइम फ्रेम मी आज घेणार आहे आणि झालंच तर लगेच आपल्याला सपोर्ट, रेजिस्टन्स, डिमांड झोन आणि सप्लाय झोन पण आपल्याला आजच बघायचं आहे. ओके माझा बर्थडे नाहीये ते बोलून असं उडवण्यामध्ये. माझ्या दिवशी बर्थडे असेल ना मी सांगेल तुम्ही बोलून केक सगळं काय करायचं करा. पार्टी पण लागेल ना सर? हा पार्टी पण द्यावं लागेल. हो देऊ ना, काय प्रॉब्लेम नाही. मागल ते देऊ पार्टीला, काही विषय नाही. ठीक आहे सर. चलो मला घ्यायचं आज तुमचं टाइम फ्रेम. हे बघा हे तुमच्या नोट्स मध्ये पण आहे, जे की तुम्ही त्याचं प्रिंट आउट करू शकता. हे टाइम फ्रेम घ्यायचंच का बरं ते सांगतो अगोदर. खूप जणांना असा विचार येतो की हे काय चालू आहे, हे मोठी टाइम फ्रेम का आहे, 45 मिनिट्स का आहे, 1 आवर काय, हे 4 आवर काय, हे 5 मिनिट काय, हे 15 मिनिट काय. हे त्यांच्या डोक्याच्या बाहेर असतं. का तर ते मार्केटमध्ये नवीन आलेले. ओके ज्यांनी मार्केट ऑलरेडी केलंय त्यांना त्या गोष्टी माहिती असणार. बट जे फ्रेशर्स आहेत त्यांना काहीच मार्केटचं ज्ञान नाहीये, त्यांना काहीच कळत नसतं. सो ते गोष्ट आपल्याला घ्यायचे. देन त्याच्यानंतर सपोर्ट रेजिस्टन्सला जायचंय. सपोर्ट रेजिस्टन्स आजच घ्यायचंय कारण की सॅटर्डे संडे येतो. सॅटर्डे संडे मध्ये तुम्हाला एक होमवर्क द्यायचे मस्त पैकी. तुम्हाला कॉम्बिनेशन करायला लावायचंय. आता इथून तुमच्या डोक्यामध्ये म्हणजे डोक्याचं दही होणार हे फिक्सच आहे. त्यासाठी तुम्ही तयार राहावा आतापासून. ओके टाइम फ्रेम तुम्हाला दिसते, स्क्रीन दिसते माझी?
येस Yes. सर. नो. येस येस. ओके चलो. आता हे टाइम फ्रेम असतात. आता तुम्हाला दोन कॉलम्स केलेत, एक ड्युरेशनचं कॉलम केलेलं आहे आणि एक टाइम फ्रेमचं कॉलम केलेलं आहे. हे ड्युरेशन्स म्हणजे त्याच्यामध्ये जे तुमची टाइम फ्रेम म्हणजे तुम्ही जे बघणार आहात इंट्राडे साठी डेली बेसिस वरती ज्या गोष्टी चालणार आहेत त्या, स्विंग साठी ज्या गोष्टी चालणार आहेत म्हणजे किती दिवसासाठी तुमचं स्विंग आहे ते, आणि इन्व्हेस्टमेंट साठी कुठली गोष्ट आपण वापरतो त्या गोष्टी आपण ड्युरेशन मध्ये दिलेल्या आहेत. म्हणजेच जे इंट्राडे साठी आपण वापरतो म्हणजे 6 hour to 1 day, जे मार्केट चालू 9:15 ला होतं, 3:30 ला क्लोज होतं. मग त्या 6 hours मध्ये आणि 1 day मध्ये कुठली टाइम फ्रेम वापरायचे ते टाइम फ्रेम मध्ये समोर लिहिलेलं आहे, जे की 5 मिनिट आणि 15 मिनिट आपण त्याच्यामध्ये रिक्रूट केलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपण लिहिलेलं आहे. देन सेकंड जे कॉलम आहे सेकंड वाला 2 days आणि 3 days, त्याच्यामध्ये आपण 15 मिनिट्स आणि 1 hour केलेलं आहे. 7 day to 10 days 1 hour 1 day त्याच्यामध्ये लिहिलंय. 30 days to 3 months 1 day 1 week लिहिलेलं आहे. 6 months to 1 year 1 week आणि 1 month लिहिलेलं आहे. आता हे जस्ट सांगायचं काम आहे माझं. आता या माझ्या एक्सपिरियन्स वरती हे द्यायचं काम झालं. हे पुस्तकातलं नॉलेज झालं. पुस्तकातलं नॉलेज तुम्हाला कामाला येत नसतं कधी. आता या माझा एक्सपिरियन्स मी काय सांगतोय त्या. मार्केटमध्ये 3 गोष्टी असतात. 3 गोष्टी कोणत्या? एक इंट्राडे ट्रेडिंग तुम्ही करू शकता, एक स्विंग ट्रेडिंग करू शकता आणि एक इन्व्हेस्टमेंट करू शकता. सो तुम्हाला काय करायचं हो पुढे चलून सांगा. तिन्ही. इंट्राडे. तिन्ही करायचे. Investment. तुम्हाला कोण आहे? स्विंग काय स्विंग मी. स्विंग करायचे. बरं चलो. आता पहिल्यांदा इंट्राडे कोणाकोणाला करायचंय त्यांना सांगायचं येस 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 येस. 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 थांबा थांबा मला नावं बघू द्या. मला बघू द्या ना बहादर कोण कोण आहेत आपले. इंट्राडे वाले कोण कोण आहे? अथर्व. येस. ओके हा चलो 2. अजून येस. 3. हा मी पण येस. 3 4 ओके. अजून येस. 5. साहिल सरला इंट्राडे करायची नाहीये का? तिन्ही करायचं सर. तिन्ही करायचेत का? मग येस तर म्हणा मग. इंट्राडेचा विचारतोय मी. येस येस येस. 6 जण म्हणजे आपण आहोत 10 जण. 10 पैकी 6 जणाला इंट्राडे करायचे. ओके म्हणजे मोस्टली सगळ्याला इंट्राडेच करायचं असतं. इंट्राडे मध्येच आपण आलो. इंट्राडेच करायचे. 10,000 रुपयाला तुम्हाला 1,00,000 रुपये करायचे आणि त्याच 10,000ला लाख रुपयामध्ये गेल्यानंतर त्याला 1 CR करायचे. हे तुमचं ड्रीम आहे मला माहिती आहे, कारण की मी तेच प्रोसेस केलेलं आहे. आता स्विंग ट्रेडिंग कोणाकोणाला करायचं? येस. सेम. मला. येस सर. सगळं तुम्हाला करायचं म्हणल्यानंतर मी शिकवलोच का? तुम्हाला सगळं जमते म्हणल्यानंतर तुम्ही ट्रेडिंग केली पाहिजे ना. नाही आधी जमत आधी नाहीये, शिकायचंय मग करायचंय. करायचंय. ओके असं आहे का? बरं म्हणजे शिकल्यानंतर तुम्ही करणार. बरं Yes. आता मला एक्सप्लेन करा. तुम्ही हुशार आहात मला माहिती आहे. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय असते, स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय असते आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असते हे मला तुमच्या तोंडातून ऐकायचं. इंट्राडे 1 डेचं असतं. यस. स्विंग ट्रेडिंग मंथ्सचं असतं आणि इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म साठी असतं. किती दिवसासाठी? इन्व्हेस्टमेंट हा 1 to more than 2 years, I guess. 2 years. ओके 5 to 10 सर. 5 to 10. ओके ग्रेट. अजून कधी कधी सर आपण 1 yearच्या आधी पण लॉंग टर्म बंद करतो. हो म्हणजे पोर्टफोलिओ काढून टाक. मलाच करायला लावलं. तेच एक्सप्लेन करायचंय मला. ते सांगते तुमच्या माइंड मध्ये काय आहे त्या गोष्टी मला अगोदर बघू द्या. देन माझं मी एक्सप्लेन करेल तुम्हाला. बाकीच्यांच्या माइंड मध्ये पण हेच आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे 1 year 2 year 3 year 5 year 10 year 20 year. यस येस. येस. बरोबर. हा तर बघा आता माझ्या अकॉर्डिंग मी सांगतो तुम्हाला. इंट्राडे बरोबर आहे. इंट्राडे डेली बेसिस वरती आपण करतो. सकाळी 9:15 पासून ते तुम्ही 3:30 पर्यंत ट्रेड त्याच दिवशी करणार आणि त्याच दिवशी स्क्वेअर ऑफ करणार म्हणजे एक्झिट करणार. मग जे व्हॉट एव्हर तुमचं प्रॉफिट असेल आणि व्हॉट एव्हर तुमचं लॉस असेल ते घेणं देणं नाहीये. सिंगल डे मध्येच माझ्या पोझिशन बाय पण होणार आणि सेल पण होणार. त्याला आपण इंट्राडे म्हणतो. स्विंग ट्रेडिंग मध्ये जे की माझा रूल आहे, स्विंग ट्रेडिंग तुम्ही महिन्यामध्ये पण करू शकता. म्हणजे 1 महिना 2 महिने 3 महिने होल्ड करू शकतात. नो प्रॉब्लेम. बट स्विंग ट्रेडिंग माझ्या ह्याच्यानंतर माझ्या अकॉर्डिंग हार्डली 7 दिवस 15 दिवस जास्तीत जास्त 1 महिना जे की मी ठेवतो त्याला म्हणतो मी स्विंग ट्रेडिंग. ओके. आणि इन्व्हेस्टमेंट जे असते माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट हार्डली 5th month 6 month आणि जास्त डोक्यावरून पाणी गेलं 1 वर्ष त्याला मी इन्व्हेस्टमेंट म्हणतो.
ज्यांनी एक्सपिरियन्स माझा घेतले असतील त्यांनी घेतलेत. तुम्ही पण लवकरच घेचाल, कारण की मी 8 जूनला तुम्हाला स्टॉक देईल. त्या स्टॉकचा रिझल्ट तुम्ही बघायचा आणि मग मला म्हणायचं की इन्व्हेस्टमेंट ह्या कुणाल बिरादारकडे वेगळ्याच म्हणजे फॉर्म मध्ये आहे. तर तुम्हाला 4 महिन्यामध्ये तुमचं टार्गेट भेटतं. तुम्ही खुश, मी खुश, एन्जॉय. हे माझ्याकडे येस सर. इन्व्हेस्टमेंट आहे. मी त्या गोष्टी बघतो. ऑलरेडी साहिलनं प्रॉफिट बुक केलेलं आहे. इन्व्हेस्ट म्हणजे त्याला पोर्टफोलिओ दिला होता ते मी. माझ्या अकॉर्डिंग मी ते गेस करतो. मार्केटमध्ये तुम्ही स्टँड व्हा, नो प्रॉब्लेम. आता माझा पोर्टफोलिओ आहे, माझा खूप मोठा पोर्टफोलिओ आहे, जे की लगभग 1.5 वर्ष झाला होल्ड आहे. कारण की माझं टार्गेटच आहे ते 5 वर्षाचं. 5 वर्षामध्ये जेवढे पैसे येतील तेवढे पैसे जस्ट मला फक्त नंतर एन्जॉय करायचे. म्हणजे मी रिटायर होणार आहे 2030ला. 2030 नंतर मी मार्केट करणार नाही, काहीच करणार नाही. हे माझं ड्रीम आहे, जे की माझी इन्कम मार्केट मला तयार करून देणार, मी काही पण नाही केलं तरी. सो ते माझं वेगळं झालं. बट डेली बेसिसवरती जेव्हा मी पोर्टफोलिओ पण बनवतो, तर तुमच्यासोबत जेव्हा मी पोर्टफोलिओ बाय करेल 8 जूनला, ते माझं टार्गेट असेल जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, म्हणजे हार्डली ऑक्टोबरला ते तुमचा पोर्टफोलिओ क्लोज होणार 4 महिन्यामध्ये. 4 महिन्यामध्ये तुम्हाला नाही नाही म्हणलं तरी 50%च्या वरती तुम्हाला रिटर्न भेटणार. 50%, इट्स नॉट अ जोक. 4 महिन्यामध्ये जे पण कॅपिटल असेल तुमचं, त्या कॅपिटलचं 50% तुम्हाला 4 महिन्यामध्ये भेटणार. जस्ट 4 महिने म्हणतोय तुम्हाला, 3 महिने 2 महिन्यामध्ये पण तुम्हाला भेटेल. मी सांगेन तसं ते तुम्ही बाय करायचं. जस्ट बाय करण्याच्या अगोदर मला फक्त सांगायचं की माझी एवढी अमाऊंट आहे, मला डिप्लॉय करायचे मार्केटमध्ये. देन मी तुम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी सांगेन की असं असं करायचंय. हे माझ्या अकॉर्डिंग ह्या 3 गोष्टी आहेत: इंट्राडे, स्विंग ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट, जे की मी असं फॉलो करतो आणि बाकीच्यांना पण हेच फॉलो करायला देतो. ओके, मग त्याच 3 गोष्टीमध्ये जे इंट्राडे असेल त्याला तुम्हाला 5 मिनिटाची टाइम फ्रेम यूज करायची, ना की 15 मिनिटाची. जे आता मी देतोय ना, हे माझा एक्सपिरियन्स देतो. ह्याच गोष्टी लिहून घ्या, ह्याच गोष्टी फॉलो करा. इंट्राडे साठी 5 मिनिटाची टाइम फ्रेम यूज करायची आहे. एंट्री 5 मिनिटावरतीच, स्टॉप लॉस 5 मिनिटावरतीच, टार्गेट 5 मिनिटावरतीच. तुम्हाला स्कॅल्पर व्हायचं असेल, तुम्हाला माझ्यासारखीच ट्रेडिंग करायची असेल, माझ्यासारखंच प्रॉफिट काढायचे असतील, तर त्या गोष्टी फॉलो करा. मला जे मी बनलोय ना तसे तुम्हाला बनवायचे, म्हणजे माझीच कॉपी बनवायची नाहीये तुम्हाला, माझ्यापेक्षा वरची कॉपी तुम्हाला बनवायची, त्यासाठी सांगतोय. 5 मिनिटाची टाइम फ्रेम आतापासून यूज करायला स्टार्ट केला तर पुढे जाऊन तुम्हाला ते हेल्प करेल. म्हणजे रुटीन जे असेल, कन्सिस्टन्सी जे असेल ते तुम्हाला भेटून जाईल. त्यासाठी 5 मिनिटाचे टाइम फ्रेम यूज करायचे तुम्हाला. देन स्विंग ट्रेडिंग मोस्टली तुम्हाला फक्त 1 आठवडे किंवा 15 दिवस ह्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला 1 आवरची टाइम फ्रेम यूज करायचे, 4 आवरची टाइम फ्रेम यूज करायचे. आणखीन तुम्हाला त्याच्यामध्ये आणखीन पकडायचंच असेल एकदम बेस्ट मध्ये तर 30 मिनिट्स घ्या. म्हणजे 30 मिनिट्स, 1 आवर आणि 4 आवर, हे 3 टाइम फ्रेम स्विंग ट्रेडिंग साठी. आणि जे इन्व्हेस्टमेंट असेल त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये 1 वीकची टाइम फ्रेम वापरायची आणि 1 मंथची टाइम फ्रेम वापरायची. समजतंय? हो. येस, नो, एनिवन? कोणाला Yes, समज yes, yes. सांगा, नाही समजलं? समजतं. समजते? लिहून घेतला. इंट्राडेला कुठली टाइम फ्रेम, स्विंगला कुठली टाइम फ्रेम आणि इन्व्हेस्टमेंटला कुठली टाइम फ्रेम. व्हॉट इट? येस. येस. आणि एक विचारायचं होतं, इंट्राडेला समजा आपल्याला थोडंसं काही ट्रेंड कळत नाहीये, ठीक आहे, त्या टायमिंगला जर आपण 15 मिनिटाची घेऊन जर कळत असेल तर ते आपण म्हणजे हे करू शकतो का, त्याची हेल्प घेऊ शकतो का? हे बघा, इंट्राडे मध्ये तुमच्या 5 मिनिटाचे 3 कॅन्डल लागत असतात. हा, बरोबर. 3 कॅन्डल थांबून तुम्हाला नंतर एंट्री भेटत असते. माझं हार्डली एक गोष्टी सांगणं असते की तुम्हाला 5 मिनिटामध्ये त्या गोष्टी क्लॅरिफाय, तुम्हाला सगळ्या गोष्टी डिस्क्रिप्शन मध्ये भेटत 5 मिनिटामध्ये. ट्रेंडचा इश्यू येत नसतो. ओके, 5 मिनिटामध्ये तुम्हाला क्विक एंट्री, क्विक एक्झिट करायचे, मला ते तुम्हाला द्यायचं. म्हणजे ऍज अ स्कॅल्पिंग तुम्हाला गोष्टी मला द्यायचे आणि स्कॅल्परच तुम्हाला बनवायचे मला पुढे चलून. मग ते पुढे चलून तुम्हाला बनायचं असेल तर ऑलरेडी आपल्याला त्या गोष्टी म्हणजे चालू कराव्या लागेल ना. आर्मी मध्ये मला जायचं म्हणल्यानंतर अगोदर माझी ट्रेनिंग होते, देन त्याच्यानंतर मला पाठवते. सेम मार्केटमध्ये तुम्हाला टिकायचं असेल ना तर तुम्हाला ट्रेनिंग अगोदर घ्यावं लागेल, देन त्याच्यानंतर इम्प्लिमेंट करावं लागेल. हे गोष्ट आहे. सो तुम्ही आजपासूनच 5 मिनिटाची टाइम फ्रेम करायला चालू केलात, त्यामध्येच तुम्हाला टार्गेट, त्यामध्येच एसएल, त्यामध्येच तुम्हाला तुमचं सगळ्या गोष्टी तर भेटत असतील, बेस्ट आहे ना. कशाला 15 मिनिटाची टाइम फ्रेम वापरत चालू? कोणतरी 1 मिनिटाची वापरतं, त्याच्यामध्ये स्कॅल्पिंग करतं. शक्य नसतं 1 मिनिट मध्ये जज करणं सगळ्या गोष्टी. 5 मिनिट इनफ आहे. मी सगळ्या गोष्टी 5 मिनिट मध्ये करतो.
हा असं पण नाही माझा फोर्स की 5 मिनिटाची यूज करा. तुम्हाला करायचीच असेल 15 मिनिटाची 30 मिनिटाची करू शकता. माझा फोर्स नाही, माझं बर्डन नाही कोणावरती. बट मला माझं जे आहे कॉपी टू कॉपी तुम्हाला द्यायचं असेल ना, तर मी माझी गोष्ट तुम्हाला सांगते. 5 मिनिटाची यूज करा, तुम्हाला कुठली अडचण येणार नाही. ओके. येस. आता हे गोष्ट तुम्हाला कशी लावायची ते सांगतो मी. आता बघा, हे तुमचं इंडेक्स असतं. फॉर एक्झाम्पल हे निफ्टी आहे. हे निफ्टी मी ओपन केलं. आता टाइम फ्रेमचं जे सेक्टर असतं ते इथं वरती असतं. ओके, हे इथं टाइम फ्रेम असतं. ऑलरेडी काल मुकुंद एक्सप्लेन केलं, बरोबर. येस. हो. येस. सो इथं असतं. मग काय करायचं, चला ट्रेडिंग व्यू ओपन करायचं. जे जे तुम्हाला टाइम फ्रेम लागणार आहेत त्याला स्टार करून ठेवायचं. ते तुमच्या फेवरेट मध्ये ऍड होतं. जसं की मी 5 मिनिट, 15 मिनिट, 30 मिनिट, 45 मिनिट, 1 आवर, 4 आवर, 1 डे, 1 मंथ हे मला लागते. त्यासाठी मी इथं ऍड केलंय. मला स्क्रीनवरती दिसतं. मी डायरेक्टली मला 5 मिनिटाची ओपन करायचंय, मी 5 मिनिटाची ओपन करणार. मला 15 मिनिटाची करायची, मी 15 मिनिटाची करणार. मला 30 मिनिटाची करायची, मला 30 मिनिटाची लगेच टाइम फ्रेम भेटून जाणार. सो तुम्ही असं ऍड करून तुम्ही तुमची टाइम फ्रेम लावू शकता ट्रेडिंग व्ह्यूवर. ओके, येस. येस. सिंपल आहे, काहीच अवघड नाहीये. टाइम फ्रेम कळायलाच पाहिजे. 5 मिनिटाची टाइम फ्रेम, 5 मिनिटाला सिंगल एक कॅन्डल लागते, नंतर दुसरी कॅन्डल, 5 मिनिटानंतर दुसरी कॅन्डल लागणार, नंतर आणखीन 5 मिनिटानंतर तिसरी कॅन्डल लागणार. ओके, ओव्हरऑल पूर्ण दिवसामध्ये सांगायचंच राहिलं, हे 16 तारीख लगभग दिवसामध्ये तुमच्या 74 म्हणजे 74 कॅन्डल्स होत्यात 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये. तेच 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला लगभग 24 कॅन्डल्स भेटत असतात 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये. 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला फक्त 12 कॅन्डल भेटत असतात. ओके, जसं तुमचा टाइम फ्रेम मोठा होईल तुमच्या कॅन्डल्स रिड्यूस होतील. एवढी गोष्ट माहिती असावं. ओके, Yes. हे झालं तुमच्या टाइम फ्रेमचं. आता या मेन पॉइंट वरती, मेन टॉपिक वरती, जे की सपोर्ट आणि रेजिस्टन्स. हे गोष्ट तुम्हाला काही पण करून शिकायची आहेच. हे जमलं तर सगळं जमलं, नाही तर मग काहीच नाही जमलं. वेर इज सपोर्ट रेजिस्टन्स. यस, दिसते स्क्रीन तुम्हाला? येस सर. ओके, चलो ग्रेट. आता बघा, हे पण काही अवघड नाहीये, सोपंच आहे. मी सोप्याच भाषेमध्ये सांगतो. समजत नसेल मला सांगा, मी तुम्हाला सांगेन डबल रिपीट करून तेच गोष्ट. फक्त समजत नसेल तर मला तिथं पिन करा की अरे नाही समजत मला. उगाच गप्प बसू नका. तुम्ही गप्प बसणार, मी पुढे जाणार, तुम्ही नंतर म्हणणार की मला समजलं नाही. त्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे. ओके, चलो. आता बघा, मार्केटमध्ये जसं की तुम्ही आता ज्याला एक्सपिरियन्स आहे त्याला माहिती आहे मार्केटमध्ये काय काय गोष्टी होत असतात, काय काय गोष्टी नाही होत असतात. एवढं तरी तुम्हाला माहिती असेल, मार्केट वरती जातं खाली येतं, वरती जातं खाली येतं, वरती जातं खाली येतं. माहिती बघितलात मार्केट कधी ओपन करून? येस. आम्ही दाखवलं तेव्हाच मार्केट बघितलं. आधी मध्ये पण बघतो. बघतात ना? छान. येस. डेली बेसिस वरती बघत चला, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट तयार होईल आणि मार्केटमध्ये आवड निर्माण झालीच पाहिजे. ना की असं नको अरे करायचं म्हणून केलं, लागला लग, झालो करोडपती, ठीक आहे, नाहीतर झालो झिरो. नको मला हे पण करा आपापलं 9 ते 6 जॉब आणि चलू द्या जिंदगी. हे नाही व्हायला पाहिजे. आलात ना तर बेस्टच व्हा. सगळ्या गोष्टी सिंपल आहे. ओके, आता बघा, जसं की मार्केट असं फॉर्मेशन देत असतं. ओके, आता जस्ट मी ड्रॉइंग करतोय. असं फॉर्मेशन असतं मार्केट. कधी इथं चालू होतं, वरती जातं, नंतर खाली येतं, नंतर आणखीन वरती जातं, आणखीन खाली येतं, आणखीन वरती जातं, आणखीन खाली येतं. हे मार्केटचं फॉर्मेशन असतं. की मार्केट वर पण तेवढं जात असतं आणि खाली पण तेवढंच येत असतं. जसं की आजचं मार्केट तुम्ही बघितलं असाल तर तुम्हाला कळेल की मार्केटनं पूर्णपणे मोमेंटम डाऊन साईडचा दिला होता आणि शार्प तिथूनच मार्केटनं अपसाईडची रॅली द्यायला स्टार्ट केला. पूर्णपणे व्ही शेप रिकव्हरी दिलेलं आहे आजच्या मार्केटमध्ये. ओके, सो हे काय असतं हो, हे मोमेंटम जे भेटत असतं तर ह्याच्यामध्ये 2 लोक असतात. कोण कोण असते हो? बायर अँड सेलर. सेलर्स. सिंपल, बायर असतो आणि सेलर असतो. बायर काय करतो मार्केटला? अप घेऊन जातो. अप घेऊन जातो. सेलर काय करतो? डाऊन ट्रेंड. येस. ओके, म्हणजे एवढ्या तर गोष्टी तुम्हाला क्लिअर आहेत की मार्केट बाहेर जेव्हा येतील तेव्हा मार्केट वरती जाईल, जेव्हा सेलर्स येतील तेव्हा मार्केट खाली येईल. आता त्याच टायमिंगला
आता जसं की एखादा स्टॉक्स आहे म्हणजे रिलायन्स आहे, सपोज निफ्टी आहे, बँक निफ्टी आहे, ते निफ्टीला प्राइस असते, रिलायन्सला प्राइस असते, टाटा स्टीलला प्राइस असते. जो पण स्टॉक असेल त्याच्या राईट साईडला कॉलम मध्ये प्राइस तुम्ही बघता की आता निफ्टी 22,150 ला आहे, 22,175 ला तुम्हाला प्राइस दिसत असते. मग ते जे प्राइस असते ना त्या प्राइस वरती हे बायर हे सेलर बसलेले असतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य की एखाद्या पॉइंट पासून मार्केट हे त्याचं जे पोटेन्शियल असेल म्हणजे जे बाहेरचं पोटेन्शियल असेल ना तिथपर्यंतच हाय जाऊ शकतो आणि तिथंच मार्केट रिस्पेक्ट करून डाऊन साईडला येत असतो. त्यालाच आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स नाव देतो. मग काय असतं हे सपोर्ट? तर सपोर्ट जसं की ह्याच्या नावामध्येच आहे, एखाद्याला आपण सपोर्ट करणं, तसंच मार्केटला एखाद्या पॉइंट पासून सपोर्ट भेटणं. म्हणजे जेव्हा मार्केट पडत असतं पडत्या मार्केटला एका ठिकाणापासून सपोर्ट भेटत असतं. म्हणजेच हे डाऊन ट्रेंड तुमचा चालू आहे आणि इथं एक सपोर्ट आहे जी की ह्याच्यामध्ये पूर्णपणे बायर्स इथं बसलेले आहेत, बायर्स इथं बाय केलेले आहेत. आणि बायर्सला काय करायचं, ह्या लेवल पासून मार्केटला खाली जाऊ द्यायचं नाहीये. का तर याच्या खाली गेल्यानंतर त्यांचा लॉस होतो, त्या अकॉर्डिंग त्यांना मार्केटला वरच करायचं. सो मग मार्केट येतो डाऊन ट्रेंड मध्ये, इथं आल्यानंतर इथं सपोर्ट घेतो आणि सपोर्ट पासून मार्केट हे वरती जायला स्टार्ट होत असतं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवायचं असेल, तुम्हाला इथं दिसेल नेक्स्ट पेज वरती की सपोर्ट काय असतो. सपोर्ट इज नथिंग बट जे तुमचा डाऊन ट्रेंड असतो, डाऊन ट्रेंडला सपोर्ट करणं, तिथून आधार देणं आणि तिथून मार्केटला अपवर्ड डायरेक्शनला घेऊन जाणं म्हणजेच तुमचा सपोर्ट असतो. दॅट्स इट. येस नो येस येस. बाकीचे येस सर, सर येस. येस सर, येस. हे झाला तुमचा सपोर्ट. ओके, आता सपोर्ट मध्ये जे की दुसरी गोष्ट ऍड ऑन असते ते म्हणजे तुमचा डिमांड झोन असतो. काय असतो हे डिमांड झोन? तुम्ही ऐकलं असाल, कुठे डिमांड वाढतं कुठं सप्लाय वाढतं. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. डिमांड आणि सप्लायच्या डेली रुटीन मध्ये ह्या गोष्टी होत असतात. जसे की माग शेतकरी दुधाचा सम केला होता, मग ते आपल्याला सप्लाय कमी पडला होता, त्यांच्या रेट वाढल्यानंतर डिमांड वाढली. ह्या गोष्टी तुम्ही डेली बेसिस वरती तुम्ही ऐकता. त्याच गोष्टी आपल्या मार्केटमध्ये होत असतात. डिमांड आणि सप्लाय, डिमांड झोन आणि सप्लाय झोन सपोर्ट रेजिस्टन्सच असते, बट त्याला वेगळं आपण सांगतो. म्हणजे वेगळ्या एका दृष्टिकोनानं बघतो. का बघतो? हे डिमांड सपोर्ट आणि रेजिस्टन्स तुम्ही 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती काढू शकता, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती काढू शकता, तुम्ही कुठल्या पण टाइम फ्रेम वरती तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करू शकता. बट डिमांड झोन आणि सप्लाय झोन हे करू शकत नाही. ह्याला स्पेसिफिक टाइम फ्रेम म्हणजेच मोठी टाइम फ्रेम घेऊनच तुम्हाला सपोर्ट आणि सप्लाय झोन आणि डिमांड झोन तुम्हाला ड्रॉ करावा लागतो. का तर मोमेंटम तुम्हाला कॅप्चर करायचं असेल. जसे की तुम्ही ऐकला असाल इन्स्टिट्यूशनल बाईंग येत असते. यू नो इन्स्टिट्यूशनल बाईंग काय असते? सर नाही नाही. नाही माहिती नाही. तर सांगतो. इन्स्टिट्यूशनल बाईंग म्हणजेच काय असते, जे बिग प्लेअर माहितीये तुम्हाला, ऑपरेटर आपण ज्याला म्हणतो, ते इन्स्टिट्यूशनल बायर्स असतात किंवा सेलर्स असतात, जे जेव्हा मार्केटमध्ये जम्प करतील तिथून शार्प मोमेंटम येतं. म्हणजेच जे रिटेलर्स असतात, रिटेलर्स म्हणजेच कोण? आपल्यासारखे. आपल्यासारखे. येस, आपल्यासारखे, ज्याच्याकडे कॅपिटल छोटा असेल, जे आपल्या म्हणजे आपल्यासारखा विचार करणारा असेल, त्याला आपण रिटेलर्स म्हणतो. रिटेलर्सला ट्रॅप हे कोण करत असतं? तर तुमचे ऑपरेटर, तुमची इन्स्टिट्यूशनल ट्रॅप करत असते. हे गोष्ट लक्षात ठेवा. हे गोष्ट साधी सुधी नाही. हे एक वर्ड इन्स्टिट्यूशनल आणि हे रिटेलर हे खूप मोठं हिस्ट्री आहे मार्केटमधली. ह्या गोष्टी तुम्हाला कळायला आतापासून चालू झाल्या ना तर तुम्ही लय मोठी तीर मारणार मार्केटमध्ये. का तर त्याच्यावरती सगळ्या गोष्टी आहेत. साधं सोपं सांगायचं राहिलं तर तुम्ही जेव्हा ऑपरेटरला एंट्री करायला बघितलात ना तर त्याच ठिकाणी तुम्हाला एंट्री करायची असते. मी अथवा जे पण माझ्यासोबत आहेत आम्ही तेच करतो. आम्ही रिटेलरचा विचार नाही करत, आम्ही ऑपरेटरचा विचार करतो की ऑपरेटर इथं काय विचार करत असेल. जसं की फॉर एक्झाम्पल ह्या ड्रॉइंग मध्ये मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं असेल ऑपरेटरचं काय माइंडसेट असतं आणि रिटेलरचं काय माइंडसेट असतं. हे तुमचा सपोर्ट आहे, हे सपोर्ट तुमचा तर बनलेलाच आहे, ठीक आहे, सपोर्ट इथं बनलेला आहे. आता ऑपरेटरचं काय माइंडसेट असतं, इथं मार्केटनं सपोर्ट घेतलेला, ऑलरेडी इथं मार्केटनं सपोर्ट घेतलेला, इथं काय होईल, इथं डबल बॉटम तयार होते. हे चॅट पॅटर्नचा एक पार्ट आहे जे की इथं डबल बॉटम तयार होते. हे नेकलाईन आहे. ओके, हे जसं ब्रेक होईल ना सगळे जेवढे बायर्स असतील ना बाय करायला स्टार्ट करत असतील. ऑपरेटर काय विचार करतो, जे रिटेलर्स असतील ह्या रिटेलर्सला बाय करू द्यायचं आणि देन त्याच्यानंतर आपली एंट्री बनवायची. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचंच राहिलं, आता तुम्ही, मी अथवा जे आपण एवढे जण आहोत,
मी तर सिंपल साधी गोष्ट तुम्हाला सांगते की हे सपोर्ट आहे, सपोर्टच्या वरती मार्केट सपोर्ट घ्यायला चालू केलं, इथं जे पण ग्रीन कॅन्डल बनेल इथे एंट्री बनवायचे. का तर खाली सपोर्ट आहे, सपोर्टच्या खाली तुम्हाला स्टॉप लॉस टाकायचे. साधी सिंपल गोष्ट आहे. रेजिस्टन्सला पण तेच गोष्ट आहे. तर मग माझी एंट्री इथं आली, माझा स्टॉप लॉस खाली आला, माझा टार्गेट वरती कुठं तर आला इथे, बरोबर. मग मी माझी पोझिशन बनवली, मला सध्याला दाखवते माझ्या पीएनएल मध्ये 100 रुपये प्रॉफिट, 200 रुपये प्रॉफिट, 300 रुपये प्रॉफिट. पण माझं टार्गेट आहे 1000 रुपयाचं, आणखीन 1000 रुपये आले नाही. मग मार्केट काय करणार, म्हणजे जे ऑपरेटर असते ते ऑपरेटरला तेच गोष्ट करायचे, इथं एखादी स्पाइक आणून देणं, इथे एखादा ब्रेकआउट आणून देणं, म्हणजे तुमचा 300 रुपयाचा प्रॉफिट 500 रुपयाला प्रॉफिट येतो. 500 रुपयेपर्यंत 700 रुपयेपर्यंत तुमचा प्रॉफिट जायला स्टार्ट होतो. आणि त्याच टायमिंगला सगळ्यांची एंट्री बाईंग साईड पडायला स्टार्ट होते, सगळ्यांची एंट्री बाईंग साईड यायला स्टार्ट होते. त्याच टायमिंगला तुमचे ऑपरेटर जे आहेत, तुमचे नाही, जे ऑपरेटर आहेत ते मार्केटमध्ये एंट्री करते. मग जसं की माझा स्टॉप लॉस इथं आहे, कोण इथं बाय करणार आहे त्यांचा स्टॉप लॉस इथं असणार आहे, कोण इथं बाय करणार आहे त्यांचा स्टॉप लॉस इथं असणार आहे, म्हणजे स्पेसिफिक एका वेगवेगळ्या लेवलवरती सगळ्यांचे स्टॉप लॉस असणार आहे. मग मार्केटमध्ये जम्प कोण केलंय, मार्केटमध्ये ऑपरेटर जम्प्स केलं. मग त्यांनी काय करणार आहे, त्यांनी बाईंग साईड बसत नसते, त्यांनी सेलिंग साईड बसत असते. का, त्यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅच व्हावं लागते. जसे की तुम्ही बाय केलात म्हणल्यानंतर त्यांनी सेल करत असते, तेव्हाच कॉन्ट्रॅक्ट बनत असते, तेव्हाच मार्केटमध्ये मुवमेंटम येत असतो. सो ते काय करणार, सेल करणार. मग जे तुमची ग्रीन कॅन्डल होती ते ग्रीन कॅन्डल होणार रेड कॅन्डल. मग जे खाली यायला रेड कॅन्डल चालू होते तेव्हा ऑटोमॅटिकली रिटेलरचे स्टॉप लॉस उडायला स्टार्ट होत असते, म्हणजे रिटेलर बाहेर पडतो, रिटेलर बाहेर पडतो, रिटेलर बाहेर पडतो. मग त्यामुळं हे अशी मोठी कॅन्डल इथं फॉर्म होत असते. कोणामुळं, तुमच्या ऑपरेटर. ही कन्सेप्ट अगोदरच मी द्यायला पाहिजे बट दिली नाही, पण आता देते. तर हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. ओके, ऑपरेटरचं आणि रिटेलरचं ह्या दोघांचं रिलेशन कसं आहे ते तुम्हाला बघता यायला पाहिजे कॅन्डल्सवर. ओके, येस, ते कसं ओळखता येईल? आम्ही सांगेन जस्ट तुमच्या माइंड मध्ये ठेवा, विसरू Yes. नका. फक्त ते ओळखायचं कसं, काय एकदा करायचं. सांगतो थोडं. काय म्हणलात, बोला. सर ऑपरेटर म्हणजे असं का ज्याच्याकडे खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे आणि मग त्याने एंट्री हा. केली, तो ऑपरेटर का? खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे, खूप मोठा फंड आहे, जे की मार्केटला तो हलू शकतो अपसाईडला, डाऊन साईडला. तो तुमचा इन्स्टिट्यूशनल ऑपरेटर, बिग प्लेअर. 3 नाव आहेत पण त्याला. सर आता मार्केट एवढं मोठं आहे तर मग कोण कसं काय मार्केटला हलू शकतो? बरं, चलो मी उदाहरण देतो. माझ्याकडे कॅपिटल आहे 1 CR, माझ्याकडे 1 CR कॅपिटल आहे. माझ्यासोबत आणखीन 10 जण आहेत, त्यांच्याकडे पण 1 CR आहे. आम्ही 10 CR केले. आणि आमच्या सोबत मेन माणूस आहे जे की त्याच्याकडे खूप पैसा आहे, त्याच्याकडे आहेत लगभग 1000 कोटी रुपये. ते 1000 कोटी आणि आमच्याकडे समथिंग अमाऊंट आम्ही गोळा केली एकाच अकाउंटवर. ओके, जस्ट मी एक्झाम्पल देतोय हा. आणि तुम्ही आहात, तुम्ही किती जण आहेत, आपण आता इथं 10 जण आहोत. मला सोडा, तुम्ही 9 जण आहेत. 9 जणांचं तुम्ही कॅपिटल जस्ट जज करा, प्रत्येकाचं 10,000 10,000 रुपये कॅपिटल. मग 9 जणांचं किती कॅपिटल व्हायला हो? 90. 90,000 व्हायला. आणि इकडे आमच्याकडे किती कॅपिटल आहे हो? 1 CR. करोडमध्ये, काही का असणार, जे अमाऊंट असेल करोडमध्ये. 90,000 भारी का करोड भारी? करोड. Yes. मी मार्केटला म्हणणार आहे तुला वर जायचंय, ज्याच्याकडे करोड रुपये आहेत, तो म्हणतोय मार्केटला की तुला वरी जायचंय. मार्केट का नाही जाणार? मग इन्स्टिट्यूशनल पण तेच असते, त्यांचा बंच असतो की त्यांनी जेव्हा मार्केटमध्ये एंट्री करतात ना, त्यांच्यासोबत बाकीचे इन्स्टिट्यूशनल असते, ते ऍट अ टाइम एंट्री करत असतात. ओके, ते आपल्याला कळत नसतं ते कधी एंट्री करणार आहेत, काय करणार. त्यांनी त्यांच्या टाइम नुसार त्यांनी एंट्री करणार. म्हणजे सर ज्याच्याकडे फंड जास्त आहे, काय म्हणलात? म्हणजे सर ज्याच्याकडे फंड जास्त आहे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली तर मार्केट वरतीच जाणार का? येस, बिलकुल 101% जाणार. सर हे जे ऑपरेटर आहे ते सपोर्ट पण तोडू शकतं का? काय करू शकते? सपोर्ट, आता आपण Yes, जे सपोर्ट काढले बिलकुल. समजा मागची, ऑपरेटरकडे एवढा पैसा आहे ना की तो कॅन्डल बनवू शकतो म्हणल्यानंतर तुमची सपोर्ट काय चीज आहे त्याच्यासमोर, तुमचा रेजिस्टन्स काय चीज आहे त्याच्यासमोर? काहीच नाही, जस्ट झिरो आहे त्याच्यासमोर. त्यासाठी ऑपरेटर तर आपल्याला माइंडसेट ठेवायचं.
ऑपरेटरच्या सगळ्याच गोष्टी आपल्या डोक्यात ठेवायच्या की ऑपरेटर कुठे एंट्री करतोय. ऑपरेटर ज्या साईडला एंट्री करत असेल ना त्या साईडला मला एंट्री करायचं. दॅट्स इट. ओके. ओके, हे कन्सेप्ट मला पुढे द्यायचे तुम्हाला, जस्ट तुम्हाला फक्त माइंड मध्ये ठेवायचे. बाकी दुसरं गोष्ट काही विचार करू नका की काय कशामुळं असंच का होतं, मग याच्यामध्ये रिटेलर फर्स्ट येतं म्हणजे आपलंच काही पण झालं तर मग गळा कटणार आहे. ह्या गोष्टी नंतर बोल, आत्ताच बोलू नका. आता फक्त सपोर्ट बघा. सपोर्ट मध्ये ते गोष्ट मला ऍड ऑन का द्यायची होती, कारण की हेच कन्सेप्ट पुढं आहेत. आतापासून तुम्ही हे बघ जे डोक्यात ठेवलात ना, ते पुढे विचारल्यानंतर तुम्ही आन्सर देणार. तर मी पुढे विचारणार, तुम्ही गप्पच राहणार. मी म्हणलं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही म्हणणार नाही. मग मी म्हणणार सांगतो, मग तुम्ही ऐकणार. मग पुढे गेल्यानंतर अजून मी म्हणणार माहितीये, तुम्ही म्हणणार नाही, मग मी अजून सांगणार. ती गोष्ट नाही व्हायला पाहिजे. आता मला माहित झालं की तुम्हाला हे मी गोष्ट दिली. पुढच्या सेशनला तुमच्याकडून नाही आल्यानंतर जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत मी सेशन पुढे घेणारच नाही. हे गोष्ट मला करता येते. ओके, या बॅक टू द पॉइंट. सपोर्ट वरती, सपोर्ट माहित झाला काय असतो सपोर्ट. येस. येस सर. आता ह्याचाच भाऊ असतो अथवा बहीण असते, ते म्हणजे रेजिस्टन्स. हे काय करतो, ते बॉटमला बनतं म्हणजेच ते खाली बनतं सपोर्ट, आणि तिथून मार्केट रिस्पेक्ट करून वर जात असतं. आता हे रेजिस्टन्स कसं असतं, हे रेजिस्टन्स बनतं वरती म्हणजेच मार्केट अप ट्रेंड मध्ये असतं. त्या पॉईंट पासून नंतर रिजेक्शन घेतं, आणखीन वरती जातं, आणखीन रिजेक्शन घेतं, आणखीन वरती जातं, आणखीन रिजेक्शन घेतं. म्हणजे सांगायचं लॉजिक तर इथं कोण बसलं पाहिजे हो, इथं टॉपला सेलर. सेलर्स. सिंपल. तुमचा तिथं सेलर बसला असेल, तो सेलर काय करणार आहे, तुम्हाला जसं वर आला मार्केटला पुशअप खाली करणार आहे, जसं मार्केट वरती गेलं पुशअप खाली करणार, जसं मार्केट वरती गेलं पुशअप खाली करणार आहे. कोण, तुमचे सेलर्स. का, तिथून तर तुटला तर तिथं त्यांचा लॉस होणार आहे. कोणाचा, सेलरचा. दॅट्स वाय तिथून सेलर्स मार्केटला डाऊन साईड ढकलायचं काम करत असतो. त्याला आपण रेजिस्टन्स बोलतो. कळालं, रेजिस्टन्स आणि सपोर्ट. येस. आता ह्याच्यामध्ये थोडासा ट्विस्ट आहे. काय ट्विस्ट आहे आता ते बघा. ते आपण त्याच्यामध्ये ट्विस्ट काय तयार करतो हे बघा. हे तुमचा रेजिस्टन्स असतो, सिंपल रिस्पेक्ट करतो, खाली येतं, आणखीन वरती जातं, आणखीन खाली येतं. तर ट्विस्ट जे आहे ते आहे इथं. आता इथं दोन गोष्टी तुम्हाला बघायचं. तुमचा जो सपोर्ट आहे ना, ते सपोर्ट रेजिस्टन्स पण बनतो. तुमचा रेजिस्टन्स जे आहे ते सपोर्ट पण बनत असतो. कळालं का, डोक्याच्या वरून गेलं. हा. ओके. ओके, आता हे मी ड्रॉइंग समोरून चाललो दाखवण्याच्या अगोदर मी काय करतो, सिंपल एक ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो. आता बघा, याच्यामध्ये ड्रॉ करतो मी. हे काय बनला, इथं सपोर्ट बनला, इथं सपोर्ट बनला, मार्केट वरती गेला, मग ह्याच पॉईंट पासून मार्केट खाली येतोय आणि इथं सपोर्ट पशी येतोय. बरोबर, सपोर्ट पशी आल्यानंतर हे सपोर्ट तोडतोय आणि नंतर काय बनतोय मार्केटमध्ये, हे रेजिस्टन्स बनतो. ह्या कन्सेप्टला आपण म्हणतो सपोर्ट बिकम रेजिस्टन्स. म्हणजे तुमचा सपोर्ट हा रेजिस्टन्स मध्ये कन्वर्ट झाला. ओके, असं नाही की तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स तुम्ही मार्क केल्यानंतर त्याचा रिस्पेक्टच करणार मार्केट, ते तोडू पण शकते. ओके, ते तुटणार पण. जेवढं जास्त तिथे रिस्पेक्ट होत असेल ना तेवढं ते सपोर्ट वीक होत असतो. मग चान्सेस असे असते तिथून तो ब्रेक करणार डाऊन साईडला. तसंच रेजिस्टन्स जेवढं जास्त वेळेस त्याला टच केला असेल अपसाईडला, तो वीक होतो. तुमचा रेजिस्टन्स ते कधी पण तोडू शकतो अपसाईडला. हे झालं तुमचा सपोर्ट बिकम रेजिस्टन्स मध्ये. दुसरी कन्सेप्ट जे तुमचा रेजिस्टन्स आहे, हे रेजिस्टन्स बिकम सपोर्ट मध्ये कन्वर्ट होत असतो. जसे की फॉर एक्झाम्पल, कुठे गेली माझी पेन, हा अप ट्रेंड टू डाऊन ट्रेंड जाताना, कुठं, म्हणजे अप ट्रेंडला गेलाय, रेजिस्टन्सच्या पण वर गेलाय आणि नंतर खाली येतोय आणि परत तिथून वर जातोय. येस येस बिलकुल. म्हणजेच आता बघा, अजून इथून आणखीन वरती जातोय, वरती जातोय. तोडतोय तुमचा रेजिस्टन्स, मग खाली येतोय, नंतर आणखीन वरती जातोय. हे जे खाली येत असतं ना इथं सपोर्ट घ्यायला, ह्याला आपण रिटेस्ट म्हणतो अथवा पुल बॅक म्हणत असतो. ओके. की तिथंच आपण आयडेंटिफाय करतो की आता हा रेजिस्टन्स सपोर्ट मध्ये कन्वर्ट झालेला आहे का नाही. ओके, Yes. सपोर्ट मध्ये पण ते सपोर्ट जेव्हा रेजिस्टन्स बनतो त्या टायमिंगला पण तो पुल बॅक आणि रिटेस्ट येतच असतो. म्हणजे एक डाऊन साईडला कॅन्डल येणार आणि नंतर वरती जाणार. तिकडं जे सपोर्ट होता, जे रेजिस्टन्स बनल्यानंतर एक अपसाईडची कॅन्डल येणार आणि मग डाऊन साईडला जाणार.
त्याला आपण पुलबॅक आणि रिटेस्ट म्हणत असतो. हे रेजिस्टन्स सपोर्ट मध्ये कन्वर्ट होतं केव्हा, जेव्हा रेजिस्टन्स तुमचा ब्रेक होतो त्या टायमिंगला. ओके, हे झालं सपोर्ट, रेजिस्टन्स बिकम सपोर्ट मध्ये. आता हे डायग्राम तुम्हाला एकदम समजून सांगेन की कसं असतं. जसं की फॉर एक्झाम्पल मी आता इथे ड्रॉइंग काढतो जरा मस्त पैकी. आता बघा इथं काय आहे, हा सपोर्ट आहे, हा काय आहे रेजिस्टन्स, म्हणजेच हा रेजिस्टन्स काय झाला इथं सपोर्ट झाला. म्हणजेच मार्केट येतोय 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 रेजिस्टन्स तयार करतोय, त्यानंतर खाली आला सपोर्ट झाला तुमचा. मग नंतर वरती जाताना तो काय केला हो तुमचा रेजिस्टन्स ब्रेक केला ब्रेक की केला. नाही. ब्रेक केलाय. रेजिस्टन्स ब्रेक केला, वरती गेला. नेक्स्ट जे रेजिस्टन्स असेल तिथं रिस्पेक्ट केला आणि नंतर तुमचा काय बनला तो तुमचा रेजिस्टन्स याचा सपोर्ट. रेजिस्टन्स सपोर्ट मध्ये कन्वर्ट झाला. ते नंतर अजून वरती त्या सपोर्टनं पाठवलं त्याला, अजून रेजिस्टन्स तिथे घेतला, देन खाली आला सपोर्ट घेतला, आणखीन वरती गेला, तेव्हा तो ब्रेक केला. बरोबर, म्हणजे ब्रेक केला, अजून वरती गेला, सपोर्ट बनला, अजून खाली आला, मग बनला तुमचा रेजिस्टन्स बिकम सपोर्ट. हे असं बनत जात. रेजिस्टन्स नंतर लगेच सपोर्ट बनत असतं. सेम त्याच्याच अपोजिट इथं बघा, तुमचा रेजिस्टन्स इथं होता, इथं सपोर्ट होता, सपोर्ट वरून खाली आला तुमचा जे सपोर्ट आहे हे ब्रेक केला, ब्रेक केला, खाली आला, तुमचा सपोर्ट काय बनला हो रेजिस्टन्स का बर खाली आला आणि तिथं करतो परत हे करतो. रिटेस्ट करायला चालू केला, म्हणजे हम्म. रेजिस्टन्स घ्यायला चालू केला, अजून नंतर खाली आला सपोर्ट घेतला, अजून खाली आला सपोर्ट घेतला, अजून ब्रेक केला तुमचा सपोर्ट, अजून खाली आला, म्हणजेच तुमचा सपोर्ट अजून काय बनला रेजिस्टन्स म्हणतो. Resistance. समजतंय. येस. Yes, sir. चार्ट वरती तुम्हाला ड्रॉ करता सपोर्ट आणि रेजिस्टन्स. येस येस. ओके, तुम्हाला एक्झाम्पल बघायचे असतील, मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो सिंपल. हे बघा, हा तुमचा रेजिस्टन्स झोन, हे तुमचे रेजिस्टन्स बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, चार वेळेस तिथेच तो रिस्पेक्ट केलाय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा रेजिस्टन्स अथवा सपोर्ट हे दोन्ही पण साईडला मुवमेंट भेटत असते, म्हणजेच तो रिस्पेक्ट तर केला, रेजिस्टन्स डाऊन साईडलाच मोमेंटम देणार आहे, अथवा तो ब्रेक केला तर अप साईडला मोमेंटम देणार, मग तेव्हा तुमचा रेजिस्टन्स सपोर्ट मध्ये कन्वर्ट होतो आणि मार्केट वरच्या डायरेक्शनला जातो. ओके, सेम तसंच इथं सपोर्ट मध्ये, हे बघा सपोर्ट घेतला, अजून वरती गेला, अजून खाली आला, सपोर्ट घेतला, अजून वरती गेला, अजून खाली आला, तिथंच रिस्पेक्ट केला, अजून वरती गेला. मग इथं पण तेच कंडिशन असते, जोपर्यंत त्याला ब्रेक होत नाही खालच्या साईडला तोपर्यंत हा सपोर्टच असतो, इथून मार्केट वरच्याच डायरेक्शनला जात असतं. ज्या टायमिंगला ह्याला ब्रेक करेल डाऊन साईडला, तेव्हा हा तुमचा सपोर्ट रेजिस्टन्स मध्ये कन्वर्ट होणार आणि मार्केटला डाऊन साईड भेटणार. राईट. Yes. येस. तर हे झालं तुमचं जस्ट फोटोज. आता आपण या कुठं माहितीये का, चार्ट वरती तुम्हाला ड्रॉ करायचं. आता काय करायचं, इथं कुठली पण टाइम फ्रेम उचला, काही प्रॉब्लेम नाही मला. आता जे फ्रेशर्स असतील, म्हणजे ज्यांना की काहीच कळत नाही हे कुठं करायचं काय करायचं, आता बघा मी सांगतो. ह्या चार्टला पूर्णपणे असं छोटं करायचं, पूर्ण झूम इन करायचं, असं आणायचं. आता काय करायचं, इथं टाइम फ्रेमच्या बाजूला कॅन्डलचं ऑप्शन असतं, या कॅन्डलला करायचं लाईन मध्ये कन्वर्ट. हे झाल्या तुमच्या लाईन्स. ओके, मग काय करायचं, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थला एक ऑप्शन असतं ड्रॉइंगचं, त्याला क्लिक करायचं. त्याच्यामध्ये रेक्टँगलचं ऑप्शन असतं, ते रेक्टँगलला क्लिक करायचं. जिथं जिथं तुम्हाला पॉईंट दिसत असतील, म्हणजे हे पॉईंट, हे पॉईंट त्याला मॅच करायचं आणि तसा झोन बनवायचा. ओके, अजून रेक्टँगल घ्यायचं, अपसाईडला बघायचं कुठं बनायला, इथं. देन त्याच्यानंतर अजून बघायचं मध्ये कुठं बनतंय का, हा इथं मला दिसत आहे. जेवढं मोठं तुम्हाला रेक्टँगल करायचं असेल करा, काही प्रॉब्लेम नाही मला. ओके, देन त्याच्यानंतर काय करायचं, कॅन्डल्स वरती यायचं. हे काय बनला हो तुमचा खालचा, सपोर्ट. सपोर्ट. मधला काय बनला हो, आता एकच मिनिट, मधला काय बनला मला सांगायचं. ह्या टायमिंगला इथं काय बनलाय तो, सपोर्ट काय बनलाय
या टाइमला रेजिस्टन्स बनला सर. हा, मग खाली आला, सपोर्ट घेतला, मग नंतर इथं काय झालं, ब्रेक केला. येस, ब्रेक केला. देन त्याच्यानंतर काय बनला तुमचा रेजिस्टन्स, सपोर्ट बनला. सपोर्ट आला तो. हा. त्यानंतर वरती गेला. देन त्याच्यानंतर अजून खाली आला, सपोर्ट घ्यायला आला ब्रेक होता, केला. बट काय केला, डाऊन साईडला ब्रेक केला आणि खालच्या तुमच्या सपोर्ट पर्यंत तो आला. समजते कशा गोष्टी होतात. येस. त्याच्यानंतर Yes, पुढे sir, yes. खाली सपोर्ट घेतला, वरती आला, इथं काय केला, ब्रेक केला, मार्केट ब्रेक केला. अजून वरती. खाली आला होता सपोर्ट घ्यायला, अजून नंतर वरती गेला. मग वरती जसा गेला, मला वरती अजून एक रेजिस्टन्स भेटलो, की त्या रेजिस्टन्स पासून मार्केट अजून खाली आलं. समजते. येस. हा, कोणाला काय विचारायचंय का? असं मला आवाज येतोय, कोणाला विचारायचंय बट तो विचारत नाहीये. नाही. ओके, हे तुमचे सपोर्ट रेजिस्टन्स किती सिंपल आहे. समजते. येस. एकदम सिंपल वे न तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवलं सपोर्ट आणि रेजिस्टन्स. हा, लाईनचा एक लिमिटेड टाइम पिरियड पर्यंतच यूज करायचा. कुठल्या लाईनचा, ह्या लाईनचा. हे जास्त दिवस वापरत बसायचं नाहीये. तुम्हाला कॅन्डल्स वरतीच ड्रॉ करता यायला पाहिजे. आता तुम्ही बिगनर्स आहेत, फ्रेशर्स आहेत, म्हणून मी तुम्हाला ते सांगतोय. बाकी एकदा तुम्हाला इंटरेस्ट यायला स्टार्ट झाला ना मार्केटमध्ये, तुम्ही एवढं मन लावून मार्केट करणार ना, तुम्ही विसरून जाणार बाकीचं, तुमचा जॉब, तुमचं सगळं काम. तुम्ही फक्त मार्केटच करणार. फक्त मार्केट जमायला पाहिजे. जसं मी इझी वे न सांगतोय ना, तसं इझी वे न तुम्ही पैसा कमवला पाहिजे, तेव्हा माणसाला खूप इंटरेस्ट येतो. बट सध्याच्या कंडिशनला पैसा कमवणं हे बाजूला ठेवा. मला फक्त पहिल्यांदा शिकायचे, ह्या गोष्टीवरती फोकस करा. अगोदर शिका, त्याच्यानंतर कमवा. ऑटोमॅटिकली तुम्ही जेवढे दिवस होल्ड करणार, जेवढे दिवस तुम्ही वेट करणार आहात ना पैसा कमवण्यामध्ये, एका दिवसामध्ये तुम्ही प्रॉफिट काढणार. ओके, पेशन्स ठेवा फक्त, त्याच. ओके, हे झालं तुमचं सपोर्ट रेजिस्टन्स. आता सपोर्टला आपण डिमांड झोन म्हणतो आणि तुमच्या रेजिस्टन्सला आपण सप्लाय झोन म्हणतो. आलं, डिमांड आणि सप्लाय. सपोर्ट, डिमांड, रेजिस्टन्स, सप्लाय. ते कसं ड्रॉ करायचं, ते कुठून भेटतं आपल्याला? मग त्यासाठी यायचं मोठ्या टाइम फ्रेमवर, म्हणजेच 4 आवर वरती, 1 आवर वरती तुम्ही येऊ शकता. मग तिथं काय करायचं, एकच गोष्ट, ज्या पॉइंट पासून लगभग जे डिमांड झोन असतं, त्या डिमांड झोन पासून मॅक्स 1%, 2%, 3% जे मोमेंटम येत असतं, ते तुमचा डिमांड झोन बनत असतं. जसं की इथं मी स्केल घेणार, स्केल पासून बघणार. आता बघा, इथं तुमचा सपोर्ट बनतोय, इथं सपोर्ट बनतोय आणि इथं सपोर्ट बनतोय, दिसतंय. मग तिथं जस्ट मी मार्क करतोय आणि तिथून मी स्केल लावतोय. किती पर्सेंटचा मोमेंटम तो तिथून देतोय? बेस्ट 4%चा मोमेंटम देतो. घ्या ते रेक्टँगल, मार्क करा इथं. काय झाला तुमचा हे डाऊन साईडचा सपोर्ट झालाच, ते झाला, पण त्याला नवीन डिमांड झोन. डिमांड झोन झाला होता तुमचा. जसं मार्केट त्या लेवल पाशी येईल, तिथून आणखीन बायर अग्रेसिव्ह होणार, आणखीन बायर इंटरेस्टेड होणार. कशासाठी? मार्केटला वरच्या साईडला घेऊन जाण्यासाठी. मग तिथून आपण पण तेच करायचं. जसा डिमांड झोन पाशी आला, तिथून आपण बाईंग करायची. मग डिमांड झोन, सप्लाय झोन हे खूप लांब लांबचे असतात. हे तुम्हाला डेली बेसिस वरती नाही भेटत. हे महिन्यातून 2 महिन्यातून तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देतं पण असं देतं की तुम्ही त्या 2 महिन्याचे त्या एकाच ट्रेडमध्ये पैसा काढा. म्हणजे हे तुम्ही वापरा स्विंग ट्रेडिंगसाठी, काही प्रॉब्लेम. सपोर्ट रेजिस्टन्स तुम्हाला इंट्राडेला होऊन जाईल. हे तुम्हाला स्विंग ट्रेडिंगसाठी आहे. आता सप्लाय झोन कसं करायचंय? ज्या पॉईंट डाऊन साईडला 1%, 2%, 3% मोमेंटम भेटत असेल, त्या पॉईंट पासून तुम्हाला सप्लाय झोन तयार करायचे. फॉर एक्झाम्पल, मी हा पॉईंटला पकडतोय 22,770, म्हणजे ऑल टाइम हाय आहे. तिथूनच मी पकडतोय डाऊन साईडला, खालच्या साईडला तो मोमेंटम दिलेला लगभग 4%च्या वरती मोमेंटम दिलेला. चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही. हा माझा झाला काय हो? सप्लाय झोन. हा माझा झाला सप्लाय. त्याच संपलं. सपोर्ट, रेजिस्टन्स, डिमांड, सप्लाय झोन संपलं. किती सिंपल आहे इंटरेस्टिंग. येस सर. हो. येते मज्जा. येस सर. येस येस. एक गोष्ट अप्लाय करायला स्टार्ट करायचं. बाकी पीडीएफ मध्ये, नोट्स मध्ये सगळ्या गोष्टी दिल्या. तुम्हाला प्रॉब्लेम असेल पीडीएफ रेफर करा. देन रेकॉर्डिंग पण पाठवेल, रेकॉर्डिंग बघून घ्या, समजलंच नसेल तर. बट आज एक ट्राय करा. ओके,
आज रात्री जेवण करा, जेवण नाही केलं असेल तर, जेवण केलं असेल तर बेस्ट. जस्ट 10 वाजले, 10 वाजून 1 मिनिट झालाय, आपलं सेशन 1 मिनिटात संपेल. 10:05 पासून 10:10 पर्यंत, 10:20 पर्यंत जस्ट तुमचा टाइम काढा आणि मार्केटला द्या. कुठलं पण काढा, निफ्टी काढा, बँक निफ्टी काढा, फिन निफ्टी काढा, रिलायन्स काढा, टाटा पॉवर काढा, जे तुम्हाला वाटेल स्टॉक जे भारी आहे ते स्टॉक काढा. आणि जसं मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलंय, कुठली पण टाइम फ्रेम घ्या, 4 आवर, 1 आवर, 45 मिनिट्स, 1 डे, 1 मंथ, कुठली पण वापरा. बट अशी वापरा 45 मिनिट्स, 1 आवर आणि 4 आवर. त्याच्यामध्ये ठीक आहे बाबा, तुम्हाला लेवल्स भेटतील, ते लेवल्स घ्यायच्या. त्याच्यामध्ये मला तिथेच नाही करत. डिस्टन्स ड्रॉ करायचं. प्लीज म्यूट जसं नसेल म्यूट करा. केलात, थँक्यू. ते गोष्ट तुम्हाला करायचे का, तर तुम्ही शिकलात तेच इम्प्लिमेंट लगेच केलात तर तुमच्या माइंडमध्ये फिट होईल, पुढे प्रॉब्लेम देणार नाही. उद्या चलून तुम्ही नाही म्हणणार मला की नाही मला समजलं नाही, हे असं म्हणू शकत नाहीत. तुम्ही लगेचच्या लगेच ते गोष्ट केलात तर हे गोष्ट उद्याला तुम्ही ढकललात साहित्य, उद्यासाठी नाही जायचं आपल्याला, आजच्याच तारखेमध्ये कम्प्लीट करायचे. आणि स्क्रीनशॉट विदिन अ मिनिट्स ग्रुपवरती सगळ्यांचे यायला पाहिजे. लगभग 11च्या अगोदर प्रत्येकाचं एक तरी स्क्रीनशॉट येणं गरजेचं आहे. तेव्हा मला वाटेल अरे मी जेवढं 1 तास तुम्हाला सेशन घेतलं त्याचं काहीतरी फळ झालं, मला चांगलं वाटेल. ओके, येस. येस. यस, सगळे ऍग्री असतील तर ओके, नाहीतर तुम्हाला काम असेल तर तुम्ही काम कॅरी ऑन करा, काही प्रॉब्लेम नाही मला. बट तुमच्या फायद्यासाठी सांगतोय, त्याच्यामध्ये माझा काय फायदा नाही, तुमचाच फायदा आहे. तुम्ही लगेच शिकलात, लगेच ते गोष्ट बघितलात ना, तुमचे थोडेसे डोळे पण उघडतील आणि तुम्हाला जे प्रॉब्लेम्स असतील ते पण दिसतील. अरे हा, हे मला इथे प्रॉब्लेम येते, सो मला हे उद्या विचारता येईल. ओके, येस सर. समजलं? येस. ओके, बाकीचं उद्याच्या सेशन मध्ये बघू. उद्याच्या सेशन मध्ये येण्याच्या अगोदर त्याचे स्क्रीनशॉट बघा. उद्याच्या सेशन मध्ये कॉम्बिनेशन सांगतो आता काय काय कॉम्बिनेशन तुम्हाला करायचे. म्हणजेच आपण हे आता सपोर्ट रेजिस्टन्स कॉम्बिनेशन करतो तुमच्या कॅन्डल स्टिक मध्ये, जे की कन्फर्मेशन तुमची बिल्डअप होते. येस. ओके, चलो बाकी कल मिलते हैं, तब तक के लिए गुड नाइट, टेक केयर, बाय बाय, सी. थँक्यू. थँक्यू सर. गुड नाईट. चलो गुड नाइट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाइट साहिल शेठ. गुड नाईट सर. ओके.